मित्रांनो, मागच्या 24 तासांमध्ये विदर्भात अनेक भागात मान्सून दाखल झालेला असून सुद्धा विदर्भात सध्याही पावसाचं प्रमाण कमीच आहे। मागच्या 24 तासांमध्ये पश्चिम विदर्भातील काही भागामध्ये पाऊस झालेला आहे। यामध्ये यवतमाळ, बुलढाणा, अकोला, अमरावतीतील काही भाग, तसंच इकडे चंद्रपूरतील काही भाग, या भागामध्ये मागच्या 24 तासांमध्ये पाऊस झालेला आहे। आणि हा पाऊस राज्यामध्ये काही भागामध्ये पडत आहे आणि अनेक भागामध्ये सुद्धा कोरडे वातावरण पाहायला भेटत आहे। मध्य महाराष्ट्रामध्येही पाऊस पडत आहे, मराठवाड्यामध्ये सुद्धा काही जिल्ह्यांमध्ये पाऊस पडत आहे, कोकण किनारपट्टीमध्ये काही भागात अतिवृष्टीसारखा पाऊस पडत आहे, ढगफुटीसारखा पाऊस पडत आहे। पण अद्यापही काही शेतकरी मित्र माझे जे की सध्या विदर्भातील पूर्वी भागामध्ये राहत आहेत ते भागामध्ये आताही पावसाची वाट पाहत आहेत। नागपूर, भंडारा, गोंदिया या भागामध्ये सध्या पाऊस नाही आहे आणि खूप कमी पाऊस या भागामध्ये पडलेला आहे। सध्या मागच्या 24 तासांमध्ये मान्सून दाखल झालेला असून सुद्धा राज्यातील काही भागांमध्ये पाऊस आताही कमी आहे। आपण पाहू शकता सध्या मान्सून हा 15 जून रोजी आपल्या राज्यामध्ये अडकलेला होता मुंबई आणि त्याच्या आसपासच्या भागामध्ये, आणि 16 जून रोजी हा राज्यातील बहुतांश भाग म्हणजे उत्तर मध्य महाराष्ट्रातील संपूर्ण भागामध्ये पोहोचलेला आहे। आता फक्त नागपूर आणि अमरावतीतील उत्तर भाग, भंडारा आणि गोंदियातील उत्तर भागामध्येच हा मान्सून पोहोचणं बाकी आहे। बाकी राज्यातील बहुतांश भागामध्ये मान्सून दाखल झालेला आहे। सध्या विदर्भामध्ये एक आगळीवेगळी परिस्थिती आहे। विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस होत आहे आणि काही भागामध्ये कोरडे वातावरण दिसत आहे। विदर्भामध्ये शेतकऱ्यांनी सध्या काही भागात पेरणी केलेली आहे, पण सध्या पावसाची वाट प्रत्येक शेतकरी पाहत आहे आणि आता पाऊस खूप जास्त आपल्या राज्यामध्ये गरजेचं झालेला आहे। मान्सून सुद्धा पोहोचलेला आहे आणि मृग नक्षत्राचा दुसरा दिवस दुसऱ्या आठवड्यातील सुरू झालेला आहे, पण अद्यापही महाराष्ट्रामध्ये मोठा पाऊस विदर्भाच्या भागामध्ये पोहोचलेला नाही आहे आणि पडलेला नाही आहे। आपण मागच्या 2 आठवड्यापासून पाहिलं आहे की विदर्भामध्ये मोठा पाऊस सध्या दिसत नाही आहे। सध्या बंगालच्या उपसागरामध्ये येणाऱ्या दिवसामध्ये एक कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होऊ शकते असे आपल्याला मॉडेल्स दाखवत आहेत। हवामान केंद्राकडून सांगण्यात नाही आलेला आहे, पण मॉडेल्स आपल्याला असे प्रोजेक्शन देत आहेत। बंगालच्या उपसागरातील उत्तर भागामध्ये सध्या उत्तर पूर्वी भागामध्ये आणि उत्तर पश्चिम भागामध्ये दरम्यान हा जो काही भाग आहे या भागामध्ये सध्या एक सर्क्युलेशन बनलेला आहे। इकडे गुजरातचा दक्षिण भागावर एक सर्क्युलेशन बनलेला आहे आणि लवकरच महाराष्ट्रामध्ये काही जिल्ह्यांमध्ये पाऊस आपल्याला पाहायला भेटू शकते। विदर्भामध्ये पूर्वी भागात पुढचे 3 दिवसांमध्ये तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम तर काही ठिकाणी काही वेळासाठी जोरदार पाऊस आपल्याला पाहायला भेटू शकते। नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली अशी शक्यता आता इथून पुढे आपल्याला दिसत आहे। आपण मॉडेल्समध्ये तुम्हाला याबद्दलचा अंदाजा देण्याचा प्रयत्न करणार आहोत। GFX वेदर मॉडेल, ECMF वेदर मॉडेल आपल्याला याबद्दलचा काय अंदाजा नेमका देत आहेत व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला समोर सांगण्याचा याबद्दलचा प्रयत्न नक्कीच करणार आहोत। मित्रांनो, पुढील 24 तासांमध्ये राज्यातील काही भागामध्ये पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता दिसत आहे, खास करून मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये। यामध्ये छत्रपती संभाजीनगर, परभणी, नांदेड, हिंगोली, धाराशिव तसंच इकडे जालना या भागामध्ये पुढच्या 24 तासांमध्ये पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता दिसत आहे। तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे। ढगाळ वातावरण बहुतांश भागामध्ये सक्रिय होऊ शकते। बीडमध्ये सुद्धा अशी परिस्थिती पाहायला भेटू शकते। जर आपण विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये बघितलं कसं हवामान असणार आहे पुढच्या 24 तासांमध्ये, तर पूर्वी विदर्भामध्ये काही भागामध्ये आज पाऊस होण्यासाठी अनुकूल वातावरण तयार होत आहे। यामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या भागामध्ये अतिशय पावसाचा खूप जास्त गरज आहे आणि पाऊस खूप जास्त गरजेचा आहे। नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोलीतील काही जिल्ह्यांमध्ये तर या भागामध्ये सध्या पाऊस पडत नाही आहे आणि या भागामध्ये शेतकऱ्यांनी पेरणी सुद्धा केलेली आहे। तर पुढच्या 2 दिवसांमध्ये या भागात तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासोबत काही भागामध्ये काही जिल्ह्यांमध्ये जोरदार सुद्धा पाऊस आपल्याला पाहायला भेटू शकते, पण हा पाऊस सर्वच भागामध्ये पडणार आहे याची सध्या शक्यता सुद्धा कमीच आपल्याला दिसतोय। त्यामध्ये जर आपण पश्चिम विदर्भातील भाग बघितला तर अकोला, बुलढाणा तसंच इकडे वाशिम आणि अमरावती या भागात सुद्धा तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे। त्यानंतर यवतमाळमध्येही काही ठिकाणी आज पाऊस पडू शकते, पण पश्चिम विदर्भामध्ये पावसाचा जोर कमीच आपल्याला या GFX वेदर मॉडेलमध्ये पुढच्या 24 तासांसाठी दिसत आहे कमी। यानंतर जर आपण उत्तर मध्य महाराष्ट्राचा भाग बघितला, ज्या भागात सध्या मान्सून पोहोचलेला आहे, नंदुरबार, धुळे तसंच नाशिक आणि जळगाव या भागामध्ये पुढच्या 24 तासांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस होऊ शकते, पण हा पाऊस खास करून नाशिक आणि धुळे, नंदुरबारच्या आसपास सक्रिय राहण्याची शक्यता आहे।
पुढच्या 24 तासांमध्ये कोकण किनारपट्टीमध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे। यामध्ये मुंबई, सांताक्रूज, छत्रपती शिवाजी पार्क तसंच इकडे ठाणे, पालघर या भागामध्ये पुढच्या 24 तासात काही भागात हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला भेटू शकते। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागात सुद्धा पुढच्या 24 तासात मुसळधार पाऊस पाहायला भेटू शकते। कोल्हापूर, साताऱ्यामध्येही काही भागात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे। पुण्यामध्येही काही भागामध्ये खास करून घाटमाथ्याच्या भागामध्ये पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे। पुढे जर आपण तुम्हाला GFX वेदर मॉडेलचा अनुसार हवामान अंदाज दिला तर आपण जर समोर बघितलं आणि येणाऱ्या 18 तारखेचा बद्दल तुम्हाला हवामान अंदाज जर मी दिला GFX वेदर मॉडेलचा अकॉर्डिंग, तर यामध्ये तुम्ही पाहू शकता विदर्भामध्ये आपल्याला पूर्वी भागात पाऊस पाहायला भेटणार आहे। यामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या भागामध्ये पाऊस होण्याची शक्यता येणाऱ्या 18 तारखेला सुद्धा दिसत आहे। आणि त्यानंतर जर आपण इकडे कोकण किनारपट्टीचा भाग बघितला तर या भागात सुद्धा पाऊस होतो आपल्याला असं चित्रित होतोय। आपण जर समोर बघितलं आणि 19 तारखेला तुम्हाला अंदाजा दिला तर आपण पाहू शकता पूर्वी विदर्भामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस होणार आहे। 1-2 ठिकाणी, असं नाही आहे की सर्वच भागामध्ये पाऊस होणार आहे, 1-2 ठिकाणी असा पाऊस होणार आहे। त्यानंतर जर आपण इकडे कोकण किनारपट्टी 24 तासांमध्ये राज्यात कोणत्या भागात पाऊस होणार आहे तर यामध्ये पालघर पासून तर सिंधुदुर्गच्या भागापर्यंत मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे। अनेक भागामध्ये ट्रिपल डिजिटमध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे। त्यानंतर पुण्याचा घाटमाथ्याचा भाग, सातारा आणि कोल्हापूरचा घाटमाथ्याचा भाग, खास करून सह्याद्री आणि त्याचा आसपासचा घाटमाथ्याचा जो काही भाग आहे या भागामध्ये सतर्क राहण्याची गरज आहे, कारण पुढच्या 24 तासांमध्ये या भागात मुसळधार पाऊस पडू शकते अशी शक्यता आहे। मागच्या 24 तासांमध्ये आपण पुण्याच्या इंद्रायणी नदीमध्ये जे की दुर्दैवी दुर्घटना बघितली आहे, तर अशी दुर्घटना टाळण्यासाठी आपण अशा नदी आणि अशा पुलावरून जाणे टाळावे अशी आपल्या या चॅनलच्या वतीने तुम्हाला आग्रह विनंती आहे। तर पुण्यामध्ये सुद्धा खास करून घाटमाथ्याच्या भागामध्ये कारण या भागामध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे, तर सह्याद्री आणि त्याच्या आसपासच्या घाटमाथ्याच्या भागामध्ये जाताना काळजी घ्यावी। विशेष करून ज्या भागामध्ये धबधबे आहेत त्या भागामध्ये विशेष करून काळजी घेण्याची गरज आहे। आणि इथे जर आपण अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगरचा भाग बघितला तर तुरळक ठिकाणी पाऊस पडू शकते। नाशिक, धुळे आणि नंदुरबारमध्ये सुद्धा आपल्याला तुरळक ठिकाणी पाऊस पाहायला भेटू शकते। त्यानंतर कोल्हापूर, सांगली, सोलापूरमध्ये आणि साताऱ्यामध्ये सुद्धा पाऊस होताना आपल्याला दिसू शकते पुढच्या 24 तासांमध्ये। इकडे धाराशिव तसंच लातूर, नांदेड, परभणी, जालना, हिंगोली या भागात सुद्धा पुढच्या 24 तासांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस होण्यासाठी अनुकूल वातावरण दिसतोय। तसंच बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम या भागात सुद्धा पश्चिम विदर्भामध्ये पाऊस होऊ शकतो, पण तुरळक ठिकाणी विखुरल्या स्वरूपात सरी असणार आहेत पावसाचे। वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या भागात सुद्धा हलक्या स्वरूपाचा पाऊस, तर 1-2 ठिकाणी तुरळक स्वरूपात स्थानिक वातावरण तयार होऊन पाऊस होण्यासाठी अनुकूल वातावरण असणार आहे, पण पाऊस हा सर्वत्र नाही पडणार आहे अशी शक्यता इथून दिसत आहे। तर या व्हिडिओमध्ये आणि या अपडेटमध्ये बस इतकंच। चॅनलवर नवीन आले असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन दाबून ऑलला क्लिक करा।